पण ट्रान्सप्लांटचे मिथ काही आहेत का आणि त्याचे फॅक्ट्स काय आहेत का? हे बघा, ट्रान्सप्लांटबद्दल सगळ्यात पहिले उघडपणे पेशंटला एज्युकेशन मिळत नाही बरं की ट्रान्सप्लांट हे तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे की हे काय परमनंट सोल्युशन नाही आहे. बरं हे एक टेम्पररी सोल्युशन आहे 10 ते 15 वर्षांपर्यंत फक्त. बरं दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ट्रान्सप्लांट झाल्यानंतर तुम्हाला कायमस्वरूपी औषधं सुरू ठेवणं आहे. अच्छा. ट्रान्सप्लांट म्हणजे काय, त्याचे लिमिटेशन्स काय आहेत, ते जुने फोटोज त्यांचे घेऊन येतात. सर मी असा होतो, माझ्या असे केस होते आणि माझी अशी हेअरलाईन होते. पण हे असं परत होऊ शकतच नाही. तुमच्या ओव्हरऑल स्काल्पमध्ये 1,00,000 हेअर असतात. ट्रान्सप्लांट होतं फक्त 6,000-7,000 ग्राफ्टचं, म्हणजे 15,000 ते 20,000 तुम्हाला केस येणार आहे बस. बापरे. त्यात फक्त आम्ही काय करतो की त्याला प्रॉपर अँगल, डायरेक्शन, डेप्थ देऊन त्याला असं कॅमोफ्लेज केलेलं असतं की असं वाटतं की ते व्हॉल्यूम भरपूर आहे आणि भरपूर केस आहेत. बरं अनरिअलिस्टिक तुम्ही एक्सपेक्टेशन्स ठेवू शकत नाही. बरेच पेशंट अनरिअलिस्टिक अप्रोच घेऊन येतात आणि मग तिथून त्यांची नैराश्य तयार होतं. बरं. आणि काही पेशंट्स हेअर लॉसमुळे, हेअरफॉलमुळे डिप्रेशनमध्ये जाताना सुद्धा मी बघितलेले आहेत.